नवऱ्यासाठी आईने शिकवला मुलांना धडा। आजची गोष्ट आहे एका बापाची, ज्याला हार्ट अटॅक येतो। जेव्हा त्याची बायको मुलांना मदत मागण्यास जाते, तेव्हा त्यांची मुलं आणि सुना पार्टी करत असतात आणि आपल्या आईला धक्के मारून बाहेर काढतात। तेव्हा त्यांची आई त्यांना असा काही धडा शिकवते। कमला तिच्या पतीला म्हणजेच किशोरला घेऊन धावत धावत हॉस्पिटलच्या गेटजवळ आली। ती डॉक्टर म्हणून ओरडू लागली। तितक्यात तिथे उपस्थित असलेल्या वार्ड बॉयने तिची मदत केली। तो किशोर यांना स्ट्रेचरवर झोपवून हॉस्पिटलमध्ये घेऊन आला। किशोर यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्यांची तब्येत खूपच बिघडली होती। जसं वार्ड बॉय किशोरला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेला, तितक्यात डॉक्टरही तिथे उपस्थित झाले। किशोर यांच्या सर्व चाचण्या केल्या गेल्या। डॉक्टरांनी त्यांना काही औषधं दिली आणि थोडा वेळ थांबले, कारण किशोर यांची स्थिती खूप बिघडली होती। त्यामुळे डॉक्टर ते नॉर्मल होण्याची वाट पाहत होते। किशोर यांची परिस्थिती सामान्य झाल्याशिवाय डॉक्टर त्यांच्यावर ऑपरेशन करू शकत नव्हते। ते बाहेर येऊन कमलाला म्हणाले, तुम्ही काउंटरवर जाऊन 1 लाख रुपये जमा करा। तुमच्या पतीची स्थिती खूप बिघडली आहे, त्यामुळे आम्हाला लगेचच त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर काही अघटित घटना घडू शकते। डॉक्टरांनी 1 लाख रुपये सांगितल्यानंतर कमलाला खूपच टेन्शन आलं। ती डॉक्टरांना म्हणाली, तुम्ही त्यांच्या ऑपरेशनची सुरुवात करा, मी पैसे जमा करून लवकरात लवकर काउंटरवर जमा करेन, मला थोडा वेळ द्या। त्यावर डॉक्टर म्हणाले, हो, आता तुमच्याकडे वेळ आहे, कारण आम्ही तुमच्या नवऱ्याला काही औषधं दिली आहेत। जोपर्यंत त्या औषधांचा प्रभाव त्यांच्यावर आहे, तितक्यातच वेळ तुमच्याकडे पैसे जमा करण्यासाठी आहे। त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी करा आणि काउंटरवर पैसे जमा करा। अहो मॅडम, तुम्ही पैसे भरल्याशिवाय मी ऑपरेशन करू शकत नाही। तुम्हाला आधी पैसे भरावे लागतील, त्यानंतरच ऑपरेशनची प्रक्रिया चालू केली जाईल। त्या डॉक्टरांचं असं म्हणणं ऐकून कमला खूपच चिंतित झाली, कारण तिच्याकडे काहीच रक्कम नव्हती। आता अचानक इतकी रक्कम कुठून जमा करायची याची तिला काळजी वाटू लागली। तिने तिच्या दोन्ही मुलांना बऱ्याचदा फोन लावला, पण दोघांपैकी एकानेही तिचा फोन उचलला नाही। तरीही ती त्यांना वारंवार फोन करतच राहिली। समोरून काहीच उत्तर न मिळाल्याने ती रिक्षा पकडून घरी आली। घरी जाताच तिने तिचे कपाट उघडले, त्यात तिला काही पैसे मिळाले, जे तिने तिच्या साडीमध्ये गुंडाळून ठेवले होते। त्यानंतर ती तिच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन सोनाराकडे गेली। त्या बांगड्या तिने गहाण ठेवल्या, त्यातून तिला 50,000 रुपये मिळाले। ते पैसे घेऊन ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि पैसे काउंटरवर जमा केले। नंतर धावत धावत ऑपरेशन थिएटरमध्ये जवळ गेली। तिने डॉक्टरांना तिची परिस्थिती सांगितली। ते त्यांना म्हणाली, माझ्याकडे जितके पैसे होते तितके पैसे मी खाली काउंटरवर जमा केले आहेत, तुम्ही काळजी करू नका, उरलेले पैसे मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन, कृपा करून तुम्ही ऑपरेशनला सुरुवात करा। पण डॉक्टरांनी संपूर्ण पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन करण्यास नकार दिला। ती डॉक्टरांचे पाय पकडून हात जोडून त्यांना विनंती करू लागली। ती त्यांच्याकडे नवऱ्याच्या जीवाची भीक मागू लागली। काही वेळानंतर डॉक्टरांना तिची दया आली आणि ते म्हणाले, तुम्ही इतक्या विनंत्या करत आहात म्हणून मी तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन करतो, पण तुम्ही लवकरात लवकर पैसे जमा करा। असं म्हणून ते ऑपरेशन करण्यासाठी आतमध्ये निघून गेले। ती पुन्हा तिच्या मुलांना फोन करू लागली, पण तिची मुलं फोन उचलत नव्हती किंवा ते तिला काहीच उत्तर देत नव्हते। पैसे जमा करण्यासाठी ती खूप विचार करू लागली, पण तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता। काही वेळानंतर ती तिच्या मुलांकडे गेली, जे त्या शहरात राहत होते। आधी ती तिचा मोठा मुलगा सुशीलच्या घरी गेली, पण त्याच्या दाराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं। त्यानंतर ती लहान मुलाकडे म्हणजे निखिलकडे गेली, जो मोठ्या मुलाच्या घराच्या जवळच काही अंतरावरती राहत होता। जेव्हा ती त्याच्या घरी पोहोचली, तेव्हा तिने पाहिलं की घरात पार्टी चालू आहे, कारण आतून गाण्यांचा खूप मोठा आवाज येत होता। तिने अनेक वेळा दार ठोठवलं, पण बाहेर कोणीच आलं नाही। नंतर जेव्हा तिने दरवाजाला थोडासा धक्का दिला, तेव्हा दरवाजा आपोआप उघडला। आत पाहिलं तर घरात मोठ्याने गाणी लावली होती, सोबतच वेगवेगळ्या रंगाचे लाईट्स लावले गेले होते। घर अगदी चांगल्या प्रकारे सजवलेलं दिसत होतं, पण आज असा कोणता विशेष दिवस नव्हता।
मग मुलांनी घर कशासाठी सजवलं असेल याचा ती विचार करू लागली. आतमध्ये गेल्यानंतर ती तिच्या दोन्ही मुलांना शोधू लागली, पण ते दोघेही तिला कुठेच दिसले नाहीत. तितक्यात तिची नजर सुनांवर पडली. त्या सोफ्यावर बसून त्यांच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होत्या. त्यांना पाहून ती चकित झाली. ती त्यांच्याकडे बराच वेळ पाहत होती. त्या आपल्या सुना आहेत याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता, कारण त्यांनी तिला पाहिलं होतं तरी त्या नजर अंदाज करू लागल्या होत्या. ती सोफ्याजवळ गेली आणि म्हणाली तिच्या दोन्ही सुनांना, म्हणाली, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. निखिल आणि सुशील मला दिसत नाही. कुठे आहेत ते दोघं? इतक्यात मनीषा आणि शालू तिला पाहून त्यांचं तोंड वाकडं करू लागल्या. मग मनीषा म्हणाली, असं कोणतं संकट तुमच्यावर आलं आहे त्यामुळे तुम्ही अशा अवतारात इथे आला आहात? अरे स्वतःचा नाही तर कमीत कमी आमचा तरी विचार करायचा होता. तुमची समाजात काही इज्जत नाही, पण आमची इज्जत आहे. सर्व लोकांसमोर आमची इज्जत घालवण्यासाठी तुम्ही अशा अवतारात आला आहात का? तेवढ्यात तिथे बसलेल्या सुनांच्या दोन मैत्रिणी म्हणाल्या, कोण आहे ही म्हातारी? आतमध्ये कशी काय आली? तुम्ही ओळखता का हिला? तेव्हा कमलाचीच लहान सून शिला हसत हसत तिच्या मैत्रिणींना म्हणाली, नाही, आम्ही हिला ओळखत नाही. कदाचित डोनेशन मागण्यासाठी आली असेल. तिला बाहेर सोडून येते असं म्हणत त्या दोघी कमलाला घेऊन बाहेर येऊ लागल्या. पण तितक्यात कमलाने त्या दोघींना अडवला आणि म्हणाल्या, मला बाहेर सोडण्याची काहीच गरज नाही. मी स्वतः बाहेर जाऊ शकते, पण फक्त मुलांना एकदा दादा मला माझ्या दोन्ही मुलांना भेटू द्या. तरी सुद्धा कमलाच्या दोन्ही सुना तिचा हात पकडून दरवाजाच्या दिशेने घेऊन जाऊ लागल्या आणि म्हणाल्या, असं कोणतं संकट आलं आहे जे तुम्हाला तुमच्या मुलांना आत्ताच भेटायचं आहे? नंतर या. आज इथे तुमच्या मुलाचा विशेष दिवस आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा दिवस खराब करू नका. असं म्हटल्यावर कमलाला त्यांचा खूप राग आला आणि कमलाने रागाने त्यांनी पकडलेला स्वतः हात जोरात झटकत म्हणाली, मी बोललेलं तुम्हाला कळत नाही का? मला निखिल आणि सुशील सोबत बोलायचं आहे. तिला खूप राग आला होता, त्यामुळे ती जरा मोठ्या आवाजात त्यांच्याशी बोलत होती. तितक्यात तिथे उपस्थित असलेले सर्वजण कमलाकडे पाहू लागले आणि चालू असलेले म्युझिक बंद झाले. सर्वजण कमलाकडे आणि तिच्या दोन्ही सुनांकडे एकटक पाहू लागले. तेवढ्यात कमलाने त्या दोघींचा हात पकडला आणि त्यांना जाब विचारू लागली, निखिल आणि सुशील कुठे आहेत? त्यांना लवकरात लवकर बोलून घ्या. मला त्यांच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. तितक्यात निखिल आणि सुशील घरात जमा झालेल्या मित्रांच्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले, काय झालं आहे आई? तू इथे काय करत आहेस आणि इतकं का ओरडत आहेस? तुला तुझ्या घरी असायला हवं होतं. मग तू इथे अचानक कशी काय आलीस? काही काम आहे का? तू आता आली आहेस तर नक्की काही ना काही कामच असेल. तसं तर आमच्याकडे काही पैसे वगैरे नाहीत. तरी सांग, तुझं काय काम आहे? तितक्यात निखिल आणि सुशील यांच्या बायका त्यांच्यासमोर आल्या आणि म्हणाल्या, एका बाजूला जाऊन बोला, उगाचच इथे तमाशा मांडू नका. तितक्यात कमलाची दोन्ही मुलं रागाने ओरडत म्हणाली, तमाशा? आम्ही नाही तर आईने मांडला आहे. आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. उगाचच ही इथे येऊन नाटक करत आहे. सांग, कशाला आली आहेस? कारण आम्ही तर इथे तुला बोलवलंच नव्हतं. आता आलीच आहेस तर सांग, कशाला आली आहेस? जेव्हा कमलाची मुलं सर्वांसमोर अशा प्रकारे बोलू लागली तेव्हा तिला खूप लाजिरवाणं वाटण्यासारखं झालं. पण तिचा नाईलाज होता, म्हणून ती तिच्या मुलांना समजवत म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत कसं बोलत आहात? मी तुमच्या वयाची नाही, मी तुमच्या आई आहे. याचं तरी भान ठेवून थोडंसं इज्जत देऊन बोलत जा. अरे मुलांनो, तुमच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर काहीही होऊ शकतं. पण कमलाच्या बोलण्याचा मुलांवर आणि सुनांवर काहीच फरक पडला नाही. मुलं म्हणाली, ठीक आहे, पण आम्ही यात काय करू शकतो? ते निष्काळजीपणाने म्हणू लागले, जर बाबा आजारी आहेत तर त्यांचा इलाज डॉक्टर करू शकतील. आम्ही डॉक्टर नाही, मग आम्ही काय करू? तेव्हा कमला त्यांना म्हणाली, अरे मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुमच्या बाबांच्या इलाजासाठी 1,00,000 रुपये लागणार आहेत. तुम्हाला चांगलंच माहीत आहे की आमच्या जीवनातील जी काही कमाई होती ती आम्ही सर्व तुम्हाला देऊन टाकली आहे. आता आमच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे तुम्हीच काहीतरी करा आणि तुमच्या बाबांचे प्राण वाचवा. तेव्हा दोन्ही मुलं म्हणू लागली, आम्ही यात काहीच मदत करू शकत नाही. 1,00,000 रुपये ही छोटी रक्कम नाही जी तू सांगितलीस आणि आम्ही लगेच आणून दिली. जर 5-10 हजारांची गोष्ट असती तर आम्ही नक्की देऊ शकलो असतो.
पण तू 1,00,000 रुपये असं मागत आहेस जसं काही 1,000 रुपयांची 2,000 रुपयांची गोष्ट आहेस. तू इथे येऊन पैसे मागण्याआधी एकदा विचार करायला हवा होतास. कमला करतेस आई, आम्ही तुझी कशी काय मदत करू शकतो? मुलांचे असे बोलणे ऐकून कमला आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, अरे मुलांनो, तुम्ही अशा गोष्टी कशा काय करू शकता? मी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने आली आहे. तुम्ही सोडून आमच्याकडे दुसरा कोणताच आधार नाही. आम्ही आमच्या आयुष्यभराची संपूर्ण कमाई तुमच्यासाठी खर्च केली होती. त्यामुळे आता संकटाच्या वेळी तुम्हीच आमची मदत करणार नाही तर कोण करणार? पण मुलांनी स्पष्टपणे सांगितलं की अगं आई, तुम्ही जे काही आमच्यासाठी केलं ते तुमचं कर्तव्य होतं, जे एक आई वडील त्यांच्या मुलांसाठी करतातच. तुम्ही असं कोणतं काम आमच्यासाठी स्पेशल केलं आहे? आणि आम्हाला एक गोष्ट कळत नाही, थोडाफार वर्ग शिकवले म्हणजे तुम्हाला आमच्यावर उपकार केल्यासारखं का वाटतं? असं कोणतं VIP आयुष्य तुम्ही आम्हाला दिलं आहे? तुम्ही ना कधी आम्हाला मोठ्या शाळेत शिकवलं, ना कधी आमचे स्वप्न पूर्ण केले. आता असं बोलत आहे जसं काही मोठे उपकार आमच्यावर केले आहेत. कृपा करून आई इथून निघून जा. आमची इथे पार्टी चालू आहे. अजून तमाशा करू नकोस. तुला जे म्हणायचं होतं ते तू आम्हाला सांगितलंस. आता इथून निघून जा. असं म्हणत कमलाच्या मुलांनी तिला धक्के देऊन घराबाहेर काढलं आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला. आतमध्ये जाऊन त्यांनी परत घरातलं म्युझिक ऑन केलं. बिचारी कमला मदतीसाठी वारंवार दरवाजा ठोठावू लागली, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. आता तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. पण काहीही करून तिला तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवायचे होते. तिने मुलांसोबत परत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिला कोणतीच मदत मिळाली नाही. ती दरवाजा वाजून थकून गेली. शेवटी पोलीस स्टेशन हाच पर्याय तिच्यासाठी शिल्लक होता. मुलांचे असे वर्तन पाहून ती रडत रडत पोलीस स्टेशनला गेली आणि नवरा हॉस्पिटलमध्ये असल्याचे ती चिंता वेगळीच होती, कारण नवऱ्याच्या इलाजासाठी लागणारे आणखी 50,000 रुपये तिच्याकडे नव्हते. तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. तिचे असे रूप पाहून पोलीस तिला विचारू लागले, आई, तुम्हाला काय झालं आहे? तुम्हाला कसली चिंता आहे? तुम्ही इतक्या का रडत आहात? तुम्हाला कोणी काही रडवलं आहे का? त्यांनी तिला बसण्यासाठी एक खुर्ची दिली आणि कमला त्या खुर्चीवर बसली. पोलिसांनी तिला पिण्यासाठी पाणी दिलं आणि एका महिला कॉन्स्टेबलने तिला शांत केली. ती शांत झाल्यावर त्यांनी तिला विचारलं, काय झालं आहे? तुम्ही इतक्या काळजीत का दिसत आहात? का इतका रडत आहात? खरे खरे सांगा, नक्की काय झालं आहे? असे अनेक प्रश्न तिकडे उपस्थित असलेले पोलीस कमलाला विचारू लागले. तेव्हा तिच्यासोबत घडलेली सर्व घटना ती पोलिसांना सांगू लागली. ती त्यांना म्हणाली, मला 2 मुलं आहेत, सुशील आणि निखिल. मी आणि माझा नवरा जेव्हा शहरात राहण्यासाठी आलो तेव्हा आम्ही एक छोट्याशा घरात राहू लागलो, ज्यात फक्त 2 खोल्या होत्या आणि छोटंसं बाथरूम होतं. त्यातच आम्ही आमचं आयुष्य जगत होतो. जेव्हा मुलं थोडी मोठी झाली तेव्हा ते आम्हाला मोठं घर घेण्यास सांगू लागले. पण माझा नवरा किशोर यांनी मुलांना सांगितलं की मी तुमच्या शिक्षणासाठी बराच पैसा उधारीवर घेतला आहे, त्यामुळे आपण आधी आपलं कर्ज फेडू, त्यानंतर नवीन घर घेण्याचा विचार करू. खरं तर माझ्या दोन्ही मुलांना इंजिनिअरिंग करायचं होतं, पण त्यांचे बाबा एक साधारण मजदुराचं काम करायचे, त्यामुळे त्यांच्याकडे इतकी रक्कम नव्हती की ते मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतील. पण तरी त्यांनी काही ठिकाणी होऊन कर्ज घेतले आणि गावातील थोडीशी जमीन विकून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. तरीही पैसे कमी पडत होते, म्हणून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांच्या कर्जाची रक्कम खूप वाढली, पण मुलं मात्र त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःबद्दल विचार करू लागले. नोकरीला लागल्यानंतर जेव्हा पगार येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यातील काही पैसे अगोदर ते आम्हाला द्यायचे, पण नंतर ते आम्हाला काहीच न देता स्वतःचे पैसे जमा करू लागले आणि वर्षभरानंतर दोन्ही मुलांनी त्यांचे रंग दाखवण्यास सुरुवात केली. आता 1.5 वर्षापूर्वी आम्ही दोन्ही मुलांचे लग्न केले. 6 महिन्यापूर्वी दोन्ही मुलं आणि सुना आमच्यापासून वेगळे झाले. खरं तर लग्नाच्या 6 महिन्यानंतरच त्यांना लगेचच वेगळे व्हायचेच होते, पण मी माझं कुटुंब एकत्र राहावं म्हणून सर्वांना धरून ठेवलं होतं. पण मुलांनी निर्णय घेतला होता की त्यांना वेगळं राहायचं आहे, त्यामुळे मी काहीच बोलू शकत नव्हती. दोन्ही सुना वारंवार छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडणं करू लागल्या. त्यामुळे शेजारची लोक आमच्या दररोजच्या भांडणाला कंटाळून गेले. त्यामुळे मला आणि किशोरला ती लोक नको त्या गोष्टी ऐकू लागली
आता हे भांडण दररोज झालं होतं, जसं एकही दिवस उजाडत नव्हता की ज्या दिवशी भांडण होत नसायचं. त्यामुळे शेवटी मी मुलांना सांगितलं की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करू शकता, कारण माझी मुलं आणि सुना आमच्यापासून वेगळे राहण्याचा विचार आधीपासूनच करत होते. त्यामुळे ते दोघेही भांडणाचे कारण देऊन हे घर सोडून गेले. आता मी आणि किशोर एकटे पडलो आहोत. जेव्हा ते घर सोडून गेले तेव्हा आम्ही त्यांच्याकडे एकटक पाहत राहिलो. ते परत कधी एकदाही आम्हाला बघण्यासाठी किंवा भेटण्यासाठी आलेच नाहीत. फक्त एकदाच त्यांनी आम्हाला त्यांच्या गृहप्रवेशाच्या वेळी बोलवलं होतं, पण त्यांना पाहून स्पष्टपणे जाणवत होतं की दोन्ही मुलांनी त्यांच्या भविष्यासाठी आधीपासूनच विचार केला होता. यामुळे दोन्ही मुलांनी आम्हाला 1 रुपया न देता स्वतः पैसे जमा करून नवीन घरे घेतली होती. आणि हे सर्व पाहून आम्हाला त्यांची सर्व सत्यता समजली होती की भांडण करायचे त्यांनी फक्त कारण दिले होते, पण खरं कारण भांडण नसून त्यांना आमच्यापासून दूर व्हायचं होतं. या सर्व गोष्टींचं नियोजन त्यांनी खूप आधीपासूनच ठरवून केलं होतं. आता मुलांचा आणि सुनांचा खरा रंग आमच्या समोर आला होता. त्यामुळे किशोर यांनी गावी असलेली थोडीफार जमीन विकून टाकली आणि कर्ज फेडून टाकलं. मुलांचं आणि सुनांचं वर्तणूक पाहून आम्हाला खूप दुःख झालं. किशोर यांनी ही गोष्ट खूपच मनावर घेतली. त्यामुळे अशा गोष्टींची टेन्शन घेऊन त्यांची तब्येत बिघडू लागली. ते विचार करू लागले, आमची मुलं खूप मतलबी होती, पण सुना सुद्धा तशाच निघाल्या. त्यामुळे आता आमची काळजी कोण घेणार? जेव्हा स्वतःचीच मुलं अशी वागू लागली तर सुनांपासून काही अपेक्षा करू शकत नव्हतं. 2 दिवसांपूर्वी किशोर यांची थोडीशी छाती दुखू लागली, पण त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि रात्री त्यांना हार्ट अटॅक आला. म्हणून घाईघाईने मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. जेव्हा कमला तिच्या मुलांकडे पैसे मागण्यासाठी गेली तेव्हा तिची मुलं आणि सुना तिच्यासोबत जे काही वागल्या ते सर्व तिने पोलिसांना सांगितले. कमलाचे म्हणणे ऐकून पोलिसांना खूप वाईट वाटले, पण ते म्हणाले, आम्ही यामध्ये काहीच करू शकत नाही. तुमची मुलं तुमच्यासोबत चुकीचं वागली, पण तुमच्याकडे वेळ असताना तुम्ही स्वतःला सांभाळू शकला नाहीत आणि तसंच स्वतःचा काही विचार केला नाही. तुमच्या मुलांनी आता घरं घेतली आहेत, पण तीही त्यांच्या नावावर आहेत. त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही. आता तुम्हीच सांगा, आम्ही तुमची मदत कशी करू? तेव्हा कमला त्यांना म्हणाली, जेव्हा दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर माझ्या सुना घरी आल्या तेव्हा माझ्याकडे पूर्वजाने दिलेले दागिने होते. त्यातील काही दागिने मी माझ्या सुनांना दिले आणि त्यांना सांगितले की हे दागिने तुम्ही सांभाळून ठेवा. बाकी उरलेले दागिने मी माझ्याकडे ठेवले होते, पण काही दिवसापासून ते दागिने मला मिळत नाही आणि मला माझ्या सुनांवर शंका आहे की ते दागिने नक्कीच त्यांच्याकडे असतील, असे कमलाने पोलिसांना सांगितले. कृपा करून तुम्ही काही करून माझी मदत करा, मी तुमच्या हातापाया पडते. तेव्हा पोलिसांनी तिची समस्या ऐकली आणि माणुसकी दाखवून तिला मदत करण्याचा निश्चय केला. तेव्हा तिला सोबत घेऊन मुलांच्या घरी आले. त्यांनी कमलाला आधीच समजावून सांगितले होते तिथे पोहोचल्यावर काय बोलायचं आहे. काही वेळातच कमला त्यांच्या घरी पोहोचली. तिथे अजून पार्टी चालूच होती. पोलिसांना पाहून घरात उपस्थित असलेले सर्वजण घाबरून गेले आणि शांत झाले. अचानक पोलीस का आले? ते नक्की ते कशासाठी आले आहेत याचा सर्वजण विचार करू लागले. पोलिसांनी कमलाच्या मुलांना नाव घेऊन बोलवलं. ते म्हणाले, निखिल आणि सुशील दोघेही बायकांसोबत पुढे या. ते चौघेही पुढे आले आणि विचारू लागले, सर काय झालं? तुम्ही इथे कसे काय आलात? तेव्हा पोलिसांनी सांगितलं की तुमच्या आईने तुमच्या विरोधात चोरीची तक्रार दाखल केली आहे. तेव्हा तिची मुलं हसू लागली आणि म्हणाली, कमाल करता साहेब, आम्ही अशा स्त्रीकडून काय चोरी करू शकतो? तिच्याकडे तर साधं 2 वेळच्या जेवणासाठी पैसे नाहीत. ती पोलीस आम्हाला तुमचं घर तुमच्यावर असा आरोप केला आहे की तुम्ही त्यांचे पूर्वजांनी दिलेले दागिने चोरले आहेत. यामुळे आम्हाला तुमचं घर तपासायचं आहे. पोलिसांचं असं म्हणणं ऐकून तिच्या दोन्ही सुना घाबरलेल्या दिसू लागल्या. दोन्ही मुलं आणि सुना घर तपासण्यासाठी पोलिसांना नकार देऊ लागले, पण तरीही पोलिसांनी जबरदस्तीने त्यांच्या घराची तपासणी करू लागली. सुनेच्या खोलीतून सर्व तिचे दागिने घेऊन पोलीस बाहेर आले आणि ते दागिने कमलाला दाखवू लागले. त्यांनी विचारलं, आई हे तुमचे दागिने आहेत का? व्यवस्थित बघा आणि सांगा, हे दागिने नक्की तुमचे आहेत का? तेव्हा कमलाने त्यांच्यासमोर होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, हो हे माझेच दागिने आहेत. ही तुमच्या पूर्वजांची निशाणी आहे. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही माझ्या मुलांच्या लग्नातील व्हिडिओमध्ये पाहू शकता की त्यात हे दागिने मीच घातले होते.
जेव्हापासून माझ्या सासूने मला हे दागिने दिले तेव्हापासून हे दागिने माझ्याकडेच होते. माझ्या सुनांनी हे दागिने माझ्या संमतीशिवाय चोरी केले आहेत. इतक्या दोन्ही सुना घाबरल्या आणि म्हणू लागल्या, तुम्ही का खोटं बोलत आहात? हे दागिने तर तुम्हीच आम्हाला दिले होते. त्यावर कमला त्यांना खोटं नाटक करत म्हणाली, नाही, मी तुम्हाला कोणतेही दागिने दिले नव्हते. आणि हो, जर काही दागिने दिले असते तर ते आता मला परत पाहिजे. आता ह्या दागिन्यांवर कोणाचाही कुठलाही अधिकार नाही. हे दागिने मला माझ्या पूर्वजांनी दिले होते आणि यावर आता फक्त माझाच अधिकार आहे. पोलिसांनी याबाबत कमलाची साथ दिली आणि ते दागिने घेऊन कमलाला घेऊन निघून गेले. तिच्या दोन्ही मुलांनी तिला फसवलं, पण तिच्याकडे नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी खोटं बोलण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय मार्ग नव्हता. त्यामुळे ती खोटं बोलून दागिने घेऊन आली. आणि तसं म्हटलं जातं, जर कोणाचा जीव वाचवण्यासाठी खोट्याची मदत घेतली तर ते 100 खऱ्या गोष्टींपेक्षा मोठं असतं. ह्या गोष्टींचा विचार करून ती कोणालाही न घाबरता खोटं बोलली, कारण एका खोट्यामुळे तिचा नवऱ्याचा जीव वाचणार होता. आता त्यातील काही दागिने विकून तिने पैसे जमा केले आणि हॉस्पिटलमध्ये भरून टाकले. त्यामुळे तिच्या नवऱ्याचा इलाज झाला. आता किशोर त्याची तब्येत अगदी ठणठणीत झाली. आता कमला आणि तिचा नवरा दोघेही आनंदी जीवन जगत आहे. वृद्ध अवस्था ही एक अशी अवस्था आहे की कधी ना कधी स्वतःची कामे करणे फार कठीण होत जातं. अशा वेळी त्या दोघांनी वृद्धाश्रमाचा आधार घेतला. त्यांनी त्यांचं राहतं घर विकून त्या संस्थेला पैसे दान केले. ज्या संस्थेत आता ते जात होते त्यांनी त्यांचे पैसे आणि दागिने विकून वृद्धाश्रमाच्या संचालकाला ते पैसे दिले. आता ते दोघेही त्या वृद्धाश्रमात राहत आहे. आता त्यांनी मरेपर्यंत त्या वृद्धाश्रमाचीच मदत करण्याचे ठरवले आहे. तर मित्रांनो, कमला यांनी स्वतःचं डोकं लावून तिच्या नवऱ्याचा जीव वाचवला. एक ना एक दिवस व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे आणि हे अटळ सत्य आहे, जे सर्वांच्याच नशिबात लिहिलेलं असतं. पण वेळेच्या आधीच आपल्या आईवडिलांना मारण्याची इच्छा ठेवणारा अपत्य काहीच उपयोगाचं नसतं. जोपर्यंत माणसाचा श्वास आहे तोपर्यंत त्याची जगण्याची इच्छा असते. अशातच आधी स्वतःचे हात वर करणारी मुलं, ज्याला स्वतःच्या आरामासाठी आणि सुखासाठी पैसे असतात पण म्हाताऱ्या झालेल्या आईवडिलांसाठी प्राण वाचविण्यासाठी पैसे नसतात, असे मुले असण्यापेक्षा नसलेले बरं. कमला त्याचे पैसे परत घेऊ शकली नाही, जे त्यांनी त्यांच्या मुलाला चांगल्या भविष्यासाठी व्यर्थ घालवले होते. पण त्यांनी त्यांचे दागिने परत घेऊन मुलांना आणि सुनांना चांगलाच धडा शिकवला आणि एक मोठा झटका दिला, ज्याच्यामुळे त्यांना नक्कीच काहीतरी पश्चाताप झाला असेल. तसेच त्यांनी त्यांच्या नवऱ्याचा जीव वाचवला, जे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते. जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी गोष्ट असते तेव्हा माणूस बरोबर चूक, खरं खोटं ह्या गोष्टीकडे पाहत नाही. असंच कमला यांनी केलं. तिने तिचा पत्नीचा धर्म निभावला, आपल्या नवऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी जे हवं ते सर्व केलं आणि वेळेच्या आधी त्यांना ईश्वराकडे विलीन होण्यास रोखलं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही होती आजची आमची गोष्ट. ही तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील तर नक्कीच त्या रोखण्याचा प्रयत्न करा. आमची ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. परत भेटूया अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.